कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। सरनोबत वाडीजवळच्या राजाराम तलाव इथं गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या यादव नगरातील महादेव काळेला पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याच्याकडून 18 ग्रॅम वजनाचं एमडी ड्रग्ज, 210 ग्रॅम वजनाचा गांजा, 5,000चा मोबाईल आणि 7,400ची रोकड असं सुमारे 2 लाख रुपये किमतीचं साहित्य पोलिसांनी जप्त केलं। ही कारवाई अंमलदार सचिन पाटील, अमोल पाटील, गजानन हराळे, विशाल शिरगावकर, संदीप सावंत, सचिन वायदंडे, सत्यजित सावंत, सुशांत तळप यांनी केली। 19 जून रोजी कोल्हापुरातील शिंगोशी मार्केट इथं संतोष शिंदे या फूल विक्रेत्याच्या दुचाकीच्या डिकीतील रोकड चोरीला गेली होती। जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील अंमलदार अमर पाटील आणि प्रशांत घोलप यांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित चोरटा आढळला। दरम्यान गस्त घालताना भेंडे गल्ली आणि गुजरी परिसरात दुचाकींच्या आसपास फिरणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी पाठलाग करून पकडलं। संतोष कट्टीमनी नावाच्या त्या व्यक्तीकडे चौकशी केल्यानंतर त्यानं शिंगोशी मार्केटसह कर्नाटक आणि गोवा राज्यात चोऱ्या केल्याची कबुली दिली। त्याच्याकडून आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। रोटरी कोल्हापूर मुव्हमेंट या सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीनं 1 जुलै रोजी कोल्हापुरात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पासमल यांनी याबद्दलची माहिती दिली। रोटरी समाजसेवा केंद्र, हॉटेल रणजित आणि सराफ व्यापारी संघ इथं 1 जुलै रोजी दिवसभर रक्तदान शिबिरं होणार आहेत। नागरिकांनी या शिबिरांमध्ये सहभागी होऊन रक्तदान करावं असं आवाहन प्रदीप पासमल यांच्यासह श्रीधर येसने, सचिन लाड, स्मिता सावंत यांनी केलंय। सोमवारी वटपौर्णिमेच्या दिवशी कोल्हापुरात एक लक्षवेधी आंदोलन झालं। सुवासिनी महिला वडाच्या झाडाला फेऱ्या घालत होत्या, तर जरगनगर इथल्या नागरिकांनी मुख्य रस्त्याच्या मध्यभागी असणाऱ्या आणि अपघाताला निमंत्रण देणाऱ्या विद्युत खांबाला दोरा गुंडाळत फेऱ्या मारल्या। रस्ता डांबरीकरण आणि रुंदीकरणाच्या वेळी ठेकेदारांना हा विद्युत खांब हटवलाच नाही, त्यामुळे हा विद्युत खांब आता रस्त्याच्या मध्यभागी आलाय। त्यातून अनेक अपघात झालेत। हा विद्युत खांब रस्त्याकडेला घ्यावा यासाठी जरगनगर परिसरातील नागरिकांनी सोमवारी हे अभिनव आंदोलन केलं। त्यामध्ये तानाजी जाधव, बापू चव्हाण, सोनू यादव, सर्वेश टिपुगडे यांच्यासह परिसरातील नागरिकांचा सहभाग होता। नीट परीक्षेच्या पेपरफुटीचं प्रकरण देशभर गाजतंय। महाराष्ट्रातही पेपरफुटीचे कारनामे उघडकीला आलेत। भावी पिढी घडवणाऱ्या शिक्षक पात्रतेच्या परीक्षेबाबत राज्याच्या शिक्षण विभागाला गांभीर्य नाही असा आरोप AISFनं केलाय। टीईटी पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारून राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा, मुख्यमंत्र्यांनी नामदार भुसे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावं अशी मागणी AISFनं केली आहे। त्यासाठी कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा चांगलाच गाजतोय। मात्र उपवर्गीकरणाला आंबेडकरी समाज संघटनांमधून जोरदार विरोध होतोय। अनुसूचित जाती आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं कोल्हापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आलं। राज्यातील 59 पैकी 58 अनुसूचित जातींनी उपवर्गीकरणाची मागणी केलेली नाही। न्यायमूर्ती अनंत बदर समितीनं 59 जातींच्या प्रतिनिधींची मतं जाणून घेतलेली नाहीत। जनगणना झाली नसल्यामुळे उपवर्गीकरण समन्यायी पद्धतीनं करता येणार नाही, त्यामुळे उपवर्गीकरणाचा विषय स्थगित करावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी DJ भास्कर, SP कांबळे, प्रेमानंद मौर्य, अनिल माने, रमेश पाचगावकर यांच्यासह दलित संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते। भुदरगड तालुक्यातील मिंडसे बुद्रुक इथल्या पंडितराव मायनिंग कंपनीमधून विद्युत मोटारी आणि त्याचे सुटे भाग असं 9,25,000 रुपये किमतीचं साहित्य चोरीला गेलं होतं। पोलिसांच्या तपासादरम्यान म्हसवे येथील 20 वर्षीय ओंकार विनोद मोरे याच्यासह 3 अल्पवयीन चोरटे सापडले। पोलिसांनी त्यांच्याकडून 4 विद्युत मोटारी, 2 इलेक्ट्रिक मोटारींचे सुटे भाग आणि लोखंडी रोलर असा एकूण 9,25,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। शिवाय गुन्ह्यात वापरलेला टेम्पो आणि 2 दुचाकी अशी एकूण 4,20,000 रुपयांची वाहनंही जप्त करण्यात आली। न्यायालयानं ओंकार मोरेला पोलीस कोठडी सुनावली, तर 3 अल्पवयीन चोरट्यांची कागलमधील बाल सुधारगृहात रवानगी केली। पोलीस निरीक्षक गोरख चौधर यांच्यासह हवालदार महादेव पवार, सहाय्यक फौजदार महादेव मगदूम, अमीर नदाफ यांनी ही कारवाई केली। डोंबिवलीमध्ये राहणारे राजेंद्र अवसरकर आणि त्यांच्या पत्नी सुवर्णा हे दाम्पत्य कोल्हापुरात आलं होतं। त्यांनी काही महत्त्वाची कागदपत्र आणि रोख 15,000 रुपये बॅगेत ठेवले होते।
आज दुपारी 12:30 वाजता एका रिक्षातून हे दाम्पत्य गंगावेसमधील अर्बन बँकेजवळ आलं. कामाच्या गडबडीत त्यांची बॅग रिक्षात विसरली. काही वेळानं ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या रिक्षाचा शोध सुरू केला. बॅग हरवल्यानं अवसरकर दाम्पत्य हवालदिल झालं होतं. दरम्यान तासाभरानं त्या रिक्षा चालकाला ही बॅग सापडली. त्यांनी बॅगेतील बँकेच्या पासबुकवरील मोबाईल नंबरवरून अवसरकर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर रिक्षा व्यावसायिक अरुण रामचंद्र पंधारे यांनी गंगावेस इथं येऊन ती बॅग प्रामाणिकपणे अवसरकर दाम्पत्याला परत केली. अरुण पंधारे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल अवसरकर दाम्पत्यानं आभार व्यक्त केले. सकल मातंग समाजाच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आलं. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करणं काळाची गरज आहे. अनुसूचित जातीच्या आरक्षण आणि सवलतींचा लाभ विशिष्ट वर्ग कायमपणे लाटत आहे. मातंग समाज आरक्षणाच्या लाभापासून वंचित आहे. वर्गीकरण झाल्याशिवाय दुर्लक्षित मातंग समाजाला न्याय मिळणार नाही असा दावा मातंग समाजानं केलाय. यावेळी बाजीराम नाईक, रमेश चांदणे, अशोक गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. राजेंद्रनगर भारतनगर परिसरातील साळोखे पार्क इथल्या धम्मचक्र बुद्धविहारमध्ये शाहू जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. तर विवेकानंद शिक्षण संस्थेत सहाय्यक प्राध्यापकपदी निवड झाल्याबद्दल सिद्धार्थ घोडेराव आणि मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या शिवानी फडतरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बुद्धविहारचे अध्यक्ष सोमनाथ घोडेराव, धर्माजी कांबळे, समाधान बनसोडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. टप्पा अनुदान मिळावं या मागणीसाठी राज्य विनाअनुदानित शाळा समन्वय समितीच्या वतीनं मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा पाठिंबा असल्याची माहिती शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी दिली. बुधवारी 1 जुलै रोजी जिल्ह्यातील 100% अनुदानित शाळांतील प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी होतील. तसंच टीईटी परीक्षेच्या पेपर फुटीची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही आमदार आसगावकर यांनी केली. यावेळी SD लाड, राहुल पवार, RY पाटील, BG बोराडे, प्राध्यापक CM गायकवाड, बाबा पाटील, सुधाकर निर्मळे, राजेश वरक, NR भोसले, राजेंद्र कोरे, DA चौगुले यांच्यासह शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.